नमस्कार, मी राजश्री. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते. आज मी नाळेश्वर येथील नाथगंगा गुळ उद्योग केंद्रामध्ये आले आहे. या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने गुळ कसा बनतो ते आज बघणार आहोत आणि त्याचबरोबर या उद्योगाची माहिती थोडी इथल्या ओनरकडून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात. आणि व्हिडिओ सुरू करण्याआधी माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. आणि त्याचबरोबर आमच्या इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा. चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात. या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन ऊस बघतो आणि त्यांचे ब्रिक्स साखरेचं प्रमाण त्यांच्या ऊसामधील किती आहे हे बघितल्यानंतर आम्ही ऊस त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा खरेदी करतो. केल्यानंतर तो ऊस तोडून आमच्या कारखान्यापर्यंत आणण्याची यंत्रणा ही आम्ही कारखान्यामार्फत उपलब्ध केलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कुणाकडेही जाऊन तोडणीची मागणी करण्याची गरज नाही आहे. या ठिकाणी क्रशिंगसाठी ऊस या कारखान्यावर आल्यानंतर अशा पद्धतीने लेबरमार्फत क्रेशरमध्ये टाकून गाळप केला जातो. दररोज 70 ते 80 टन गाळप या ठिकाणी होतं. या ठिकाणी ज्यावेळेस ऊसाचं गाळप होते त्यावेळेस या ठिकाणी आम्ही 2 टाक्या ठेवलेल्या आहेत, ज्यामध्ये आमच्या रसाची साठवणूक होते. खराब होणार नाही याची पूर्णपणे दक्षता घेऊन आम्ही 6-7 तासाला ह्या एक टाकी साफ करून दुसऱ्या टाकीमध्ये रस घेतो. नंतर या टाकीमधून पाईपलाईनद्वारे प्रत्येक भट्टीवर हा रस घेऊन जातात. या ठिकाणी ज्यावेळेस टाकीमधून रस पाईपलाईनद्वारे ह्या भट्टीवर आणला जातो त्यावेळेस या ठिकाणी 3 कलया ठेवलेल्या आहेत. हे गुऱ्हाळ आपण चालवतो ते UP पद्धतीने, उत्तर प्रदेशच्या पद्धतीने चालवतो. त्या ठिकाणी 3 कलयामध्ये ज्यावेळेस पहिल्या कलईमध्ये रस घेतला जातो तो गरम होऊन दुसऱ्या कलईमध्ये ज्यावेळेस घेतात त्यावेळेस त्यावरची मळी वगैरे काढून मळी बाजूला काढली जाते व त्याला पाकाची काकवी किंवा पाक होईपर्यंत त्याला गरम केलं जातं. नंतर तिसऱ्या भट्टीमध्ये तो टाकून त्याचा गूळ करण्याची पद्धत तिसऱ्या कलईमध्ये सुरू होते. हे चाक आहे ज्या ठिकाणी ही गूळ थंड होण्यासाठी टाकला जातो. नाथगंगा गुळ उद्योग केंद्राचे ओनर आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून आपण थोडी माहिती घेऊयात. नमस्कार, मी अतुल माधवराव वाघ. मी नाळेश्वर या गावचा रहिवासी असून माझी शेती वडिलोपार्जित शेती ह्या गावामध्येच आहे. आम्ही कुटुंबातील सदस्य व गावातील काही शेतकऱ्यांच्या समूहामधून नाथगंगा फार्मर प्रोड्युसर कंपनीची स्थापना डिसेंबर 2021मध्ये केलेली असून त्यामार्फतच नाथगंगा गुळ उद्योगाची स्थापना आम्ही 2021मध्ये केली. मागील वर्षी पहिल्यांदाच आमचं 7,500 क्रशिंग नाथगंगा गुळ उद्योगाच्या मार्फत झालेलं आहे. ह्या वर्षी हे दुसरं सीझन आहे. छत्तीसगड राज्यामधील ठिकाणी जाऊन आम्ही सरळी गुळ कारखान्याची माहिती घेऊन 7 नोव्हेंबर 2021मध्ये त्याचा पहिला शुभारंभ त्या दिवशी केला आहे. म्हणजे हा बिझनेस सर्वसामान्य माणसांना परवडू शकतो? सर्वसामान्य माणसांना निश्चितपणे परवडू शकतो. आमच्या भागामध्ये गोदावरी नदीचं विष्णुपुरी प्रकल्पाचं बॅकवॉटर आहे. त्याचबरोबर PID पूर्णा पाटबंधारे विभागाचे एलदरी सिद्धेश्वर धरणाचं पाणीसुद्धा आमच्या भागाला मिळतं. ऊस लागवड केल्यानंतर त्या शेतकऱ्याचा ऊस 12 महिन्यामध्ये जर कारखान्याला गेला तर त्याला अपेक्षित उत्पन्न मिळणं अपेक्षित असतं. त्यामुळं आम्ही गुळ कारखाना उभा करण्याचा पहिला मूळ उद्देश तो आहे की यामार्फत शेतकऱ्यांचा समूह आमच्यासोबत आला पाहिजे आणि आम्ही शेतकऱ्यांचा ऊस 12 महिन्याच्या मध्ये घेऊन तो आपल्या कारखान्यामध्ये गाळप करून त्याचं गूळ तयार करून तो मार्केटमध्ये विकता आला पाहिजे. हाच आमचा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. साधारण 20 ते 25 मिनिटांनंतर हा गूळ थंड होऊन थोडा घट्ट झाल्यानंतर याला वेगवेगळ्या साच्यांमध्ये टाकून 1 किलो, 5 किलो आणि 10 किलोच्या पॅकिंगमध्ये पॅक करून हा गूळ तयार होतो.
जे वेस्टेज ऊसापासून जे चीप तयार होती, ऊसापासून रस निघाल्याच्यानंतर जी चीप दिसत आहे तुम्हाला, त्या चिफापासून ही सगळी नंतर वाळल्याच्या नंतर असं पाय देतात त्याला. पाय दिल्याच्यानंतर ऊन दिल्याच्यानंतर 2-3 वेळेस दिवसातून त्याला पाय द्यावा लागतो आणि जमा करून संध्याकाळी ते भट्ट्यावर आणून ते पूर्ण जाळण इंधनासाठी उपयोग होतो. मेरा नाम धर्मेंद्र है और हम ऐसे खोई डालते हैं इसमें को और गुड़ बनता ऊपर पहली तरफ. ये सुखानी पड़ती पहले, इसके नीचे आग जलती है, ऊपर गुड़ बनता है. या ठिकाणी गूळ तयार केल्यानंतर आम्ही नांदेडचे काही व्यापारी आहेत त्यांच्यासोबत करार करूनच हा गूळ विक्री करतो. ते स्वतः जागेवर येऊन आमचा गूळ जसा उपलब्ध होईल त्याप्रमाणे गाडी पाठवून घेऊन जातात. त्यामुळे मार्केटिंगमध्ये सध्या तरी आम्ही स्वतः मार्केटिंगमध्ये उतरलो नाही आहेत. व्यापाऱ्यामार्फत आम्ही माल आमचा विक्री करतो, पण येणाऱ्या काळामध्ये आम्ही स्वतः मार्केटिंगमध्ये उतरण्याचा आमचा प्रयत्न आहे. कुठल्याही प्रकारचं केमिकल आम्ही वापरत नाहीत. यामध्ये भेंडी जी आपली रानभेंडी म्हटली जाते ती भेंडी आणि एरंडीचं तेल याशिवाय कुठलाही पदार्थ आम्ही गुळामध्ये टाकत नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये पारंपरिक पद्धतीने गूळ कसा बनतो ते पाहिलं आहे. आणि अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक शेअर नक्की करा, आमच्या इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओला. धन्यवाद. सहा भट्ट्या आहेत.